नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत हुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आज जे नवीन 2 JR आलेले आहेत आणि त्यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत, त्या संदर्भामध्ये आपला हा व्हिडिओ होणार आहे. मित्रांनो, हे खरं आहे की 50 लिमिटेड प्रिफरन्स असणं हे जे आहे हे जे जास्त गुणवाले आहेत, ज्यांना जास्त मार्क्स आहेत, त्यांना खूप अवघड वाटतंय. आणि काय म्हणता येईल की ज्यांचे कमी मार्क आहेत त्यांना लॉटरी लागल्यासारखं होणार आहे. म्हणजेच आपण या अगोदर जे अंदाज काढले होते की कट ऑफ इथपर्यंत जाईल, या संदर्भात जाईल, पण आता हा लॉटरी पद्धतीचा खेळ झालेला आहे. म्हणजेच आपण जे एक्सपेक्टेड कट ऑफ येतील या संदर्भाने विचार केलेला होता, आता काही काही ठिकाणी त्याच्यापेक्षा खूप कमीपर्यंत कट ऑफ जाणार आहेत. आणि काही हायेस्ट जे आहेत तर ते हायेस्ट लेवल विचार करायला गेलं तर काय म्हणता येईल की खूपच हाय जाणार आहेत. आता विद्यार्थी कुठे प्रिफरन्स देतात, आता हे विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांना प्रिफरन्स देतात ना की मॅक्सिमम विद्यार्थी संबंधित कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीमधला विद्यार्थी कुठे प्रिफरन्स देईल, मग आपण तिथे नको देऊया. आता हे चांगलं कुणासाठी झालं आहे? चांगलं यांच्यासाठी झालं आहे ज्यांचे कमी मार्क आहेत आणि ते महाराष्ट्रात कुठेही जायला तयार आहेत. मी कुणाचीही बाजू घेऊन बोलत नाही, हे लक्षात असू द्या की जे कुठेही जायला तयार आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यासाठी हे चांगलं झालेलं आहे. आता आणि हे नको कुणाला वाटतंय? नको त्यांना वाटतंय जे अगोदरपासून कुठेतरी लागलेले आहेत किंवा अगोदरपासूनच शिक्षक भरतीमध्ये जॉईन आहेत. पण आता काय होतंय, त्यांना तो एरिया बदलायचा आहे, ते ठिकाण बदलायचं आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी आपल्या विभागामध्ये यायचं आहे. यांच्यासाठी काय झालं आहे, अवघड झालेलं आहे, म्हणजे खूप अवघड झालेलं आहे. आता हे जे गुणोत्तर आहे विद्यार्थी आणि जागा, याच्यामध्ये काय होणार आहे की खालचे कमी मार्कवाले विद्यार्थी सुद्धा काय करणार आहेत, मुलाखतीसाठी कमीत कमी ज्यांना आशा नव्हती की आपण मुलाखतीसाठी पात्र होऊ, असे विद्यार्थी सुद्धा काय होणार आहेत, मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. काही काही विद्यार्थी खूप कमी असणारे फक्त लॉटरी पद्धत किंवा काय म्हणता येईल की जास्त कमीत कमी विद्यार्थ्यांनी तिथे प्रिफरन्स दिल्यामुळे आणि पेक्षा यांच्या त्या संबंधित ठिकाणी यांच्या इतकी मार्क असणारं कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे असे विद्यार्थी लागून जाणार आहेत. काही काही बाबतीमध्ये होणार आहे. दुसरी गोष्ट, नुकसान कुणाचं होणार आहे? ज्यांनी अत्युच्च मार्क घेतलेले आहेत, ज्यांना जिल्हा बदलायचा आहे किंवा विभाग बदलायचा आहे, परत आपण कॉम्पिटिशनमध्ये येणार आहोत आणि आपल्याला हवं ते ठिकाण भेटेल अशी जी अपेक्षा करत होते, यांच्यासाठी काय होणार आहे, हे नुकसान होणार आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला या दृष्टिकोनातून बोलतोय की तुम्ही हे JR वाचले असतील, आपल्या प्रत्येकाची शिक्षक भरतीवर नजर आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्हीही हे JR वाचले असतील, हे करून बोलतोय. मी कुणाचीही बाजू घेऊन बोलत नाही आहे, पण कमी गुणवाल्यांसाठी हे चांगलं झालेलं आहे. जे स्पर्धेतच नव्हते ते सुद्धा आता स्पर्धेमध्ये येणार आहेत. ज्यांना हायेस्ट मार्क आहेत त्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, आमच्यावर हा अन्याय होतो आहे असं त्यांना वाटतंय, कारण जास्त संधी मिळायला पाहिजे होती, ती नाही. पण सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर किंवा दोन्ही JR मधून एक होत आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे. जास्त मार्क वाल्यावर थोडा त्यांची जी भावना आहे अन्यायाची तीही रास्त आहे. पण गव्हर्नमेंट जे विद्यार्थ्यांची मागणी होती, आता दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आहेत, जे म्हणणारे की नको प्रिफरन्स, लिमिटेड प्रिफरन्स नको, आणि हे सुद्धा आहे पण लिमिटेड प्रिफरन्स असावेत हे मागणारे किंवा ही मागणी करणारे जास्त विद्यार्थी आहेत. पुन्हा एक बिंदू एक पद, पुन्हा संधी मिळणार नाही आपण जर जॉईन नाही झालो तर, या संदर्भाने माझं मत असं आहे की किंवा कॉमेंट विद्यार्थ्यांच्या अशा आहेत की जास्तीत जास्त विद्यार्थी असं म्हणतायत, जास्तीत जास्त 2,11,000 विद्यार्थ्यापैकी 11,000 विद्यार्थी असे असतील की जे नको म्हणतायत, लिमिटेड प्रिफरन्स नको. बाकी विद्यार्थी काय म्हणतायत, 11,000 विद्यार्थी जे टॉपवाले आहेत ते, बाकीच्यांचं म्हणणं असं आहे की असावं. आपण कोणतीही बाजू घेत नाही आहोत, कोणाचीही बाजू कोणाच्याही एका बाजूने बोलत नाही आहोत. कमेंट बॉक्समध्ये मतं व्यक्त करायला तुम्ही मोकळे आहात, तुमचा हा अधिकार आहे, तुमचं हे स्वतःचं मत आहे. पण
आता आहे ही परिस्थिती अशी आहे आणि आता शासन निर्णय एकदा जाहीर झाल्यावर यात काही फारसा बदल होईल असं वाटत नाही. पुढची लढाई ही फक्त व्हॅकन्सीज किती आहेत किंवा पुढचा विचार हा व्हॅकन्सीज किती येणार आहेत या संदर्भानेच असणार आहे. कुणीही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. इतरांना संधी भेटत असेल तर त्यामध्ये आपण वेलकम करायला हवं. ठीक आहे, ज्यांना गुण अगोदर खूपच जास्त आहेत अशांचंही काही नुकसान होणार नाही, पण जे मधल्या आहेत 130 ते 140 अशा मार्कावर ज्या आहेत अशा विद्यार्थ्यांचं थोडंफार नुकसान होणार आहे, हे कबूल करूयात. पण असे विद्यार्थी कमी आहेत, त्या मानाने कमी मार्क असणारे खूप आहेत. ज्यांनी अभ्यास केला यांचं नुकसान होतं आहे हेही कबूल करूया आपण. पण ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनाही संधी भेटते, हेही काय म्हणता येईल की नकारात्मक विचार आहे असं तर आपल्याला म्हणता येणार नाही. असो, पुढच्या तयारीसाठी लागा. आपण दोन्ही बाबीवर बोललेलो आहोत. नवीन काही अपडेट आल्यानंतर त्या संदर्भात आपण पुन्हा चर्चा करूयात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. वेलकम. थँक्यू.